विषय मराठी इयत्ता दुसरी पाठ 7वा वडेश बहरला. चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ ओढा होता. तिथे एक झाड होते. झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप खूप पसरला होता. फांदी फांदीवर पाणीच पाने होती. पाने हिरवीगार होती. झाडाखाली थंडगार सावलीत बसायला फारच मजा यायची. झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना, राघू यायचे. किलबिल करत बोलायचे. गोड गाणी गायचे. वडेशला पाखराची भाषा समजायची. तो पानाची सडसड करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. पाखरांना पिले होती. चिमणीचे पिलू होते चिनू. कावळिणीचे पिलू होते कानू. पोपटाचे पिलू होते पिनू. पिले लपाछपी खेळत, पारंबी पकडून झोका घेत, खूप दंगा करत. दुपारी वडेशची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. पिलांवर रागवायचा. पिलांना सांगायचा, उंच उड, भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून झटपट. पिलांना वडेशचा राग यायचा. ती वडेशचे नाव आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेशचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून गेली. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे? वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शिड घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच. रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागली, येतो येतो पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेश जवळ आली. नवी घरटी बांधली. वडेश जवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश बहरून आला. आता सांगा बरं प्रश्न, कोण ते लिही? लपाछपी खेळणारी पिल्ले. लपाछपी खेळणारी पिल्ले. बरोबर. पाखरांची भाषा समजणारा. सांगा बरं कोण आहे पाखरांची भाषा समजणारा? वडेश. पाखरांची भाषा समजणारा वडेश. का ते सांगा. वडेश वैतागून जायचा. कारण सांगा बरं, वडेश का वैतागून जायचा? कारण पिल्लांच्या दंग्याने दुपारी वडेशची झोप मोडायची. पिल्लांच्या दंग्याने वडेशची झोप मोडायची. वडेशची झोप मोडायची. झोप मोडायची.
वडिश वैतागून जायचा, कारण पिल्लांच्या दंगाने दुपारी वडिशची झोप मोडायची. 2. पाखरे दूर निघून गेली, कारण पाखरांना वडिशचा राग आला. 3. पाखरे वडिश जवळ परत आली, कारण लाल लाल फळे खाण्यासाठी वडिशने त्यांना मायेने बोलावले. वाच व क्रमाने सांग. अ. पाखरांची पिल्ले दंगा करायची. आ. पाखरे दूर निघून गेली. ई. पाखरांना वडिशचा राग यायचा. वडिश पिल्लावर रागवायचा. इथे आपल्याला एक क्रम लावायचा आहे. उत्तर योग्य क्रम 1. पाखरांची पिल्ले दंगा करायची. 2. वडिश पिल्लावर रागवायचा. 3. पाखरांना वडिशचा राग आला. 4. पाखरे दूर निघून गेली. भुरभुर यासारखे पाठातील शब्द शोधून लिह. 1. उंच उंच. 2. दूर दूर. 3. कटकट. 4. हळूहळू. असे भुरभुर यासारखे शब्द दिलेले आहेत. धन्यवाद.